अधिक मास सुरू झाल्यानं लग्नांचा हंगाम संपलाय। पर्यायानं पेरणीपूर्वी पैशांच्या तयारीसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील शेतमाल विकायला सुरुवात केली आहे। त्यामुळे हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये आता हळद विक्रीसाठी शेतकरी आणू लागलेत। त्यामुळे हळदीचे दर पडले। यंदा हिंगोली जिल्ह्यात कमी पावसात सुद्धा हळदीचं बऱ्यापैकी उत्पादन झालंय। परिणामी सध्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। गेल्या 2 महिन्यांच्या तुलनेत सध्या दररोज किमान 8 ते 9 हजार पोती हळद विक्रीसाठी येते। हळदीचे भाव 7 ते 7.5 हजारांवर टिकून आहेत। गतवर्षी एप्रिल महिन्यात जवळपास बाजार समितीत 39,000 क्विंटल आवक आली। यावर्षी 32,000 क्विंटल आवक आली। गतवर्षी बाजार भाव सरासरी 5,900 होते। यावर्षी बाजार भाव सरासरी 6,900 रुपये, 1,000 रुपयाच्या बाजारभावामध्ये वाढ दिसून येते। लग्न सराईमुळे जवळपास मागील 1-1.5 महिन्यात आवक कमी होती। यावर्षी लग्न सराई आणि धोंड्याच्या महिन्याच्या जोडावर आवक वाढली। गेल्या वर्षी हळदीच्या पिकानं शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणलं। त्या तुलनेत यंदा मात्र हळदीचे भाव किमान 1 ते 1.5 हजार रुपयांनी वधारल्याची बाजार समिती सूत्रांची माहिती आहे। पण हे भाव कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। काल 8,000 पर्यंत बीट झालं, तर आज 6-7 हजाराच्या आतमध्ये बीट सगळं चाललंय। तर शेतकऱ्याचा माल आणून इथं 3-3 दिवस मुकाम करून त्याला काय माती मोल चाललंय। खर्च करायचा, त्याला खर्च करून त्याला पूर्ण पिकवायचं, पिकवून मार्केटमध्ये आणायचं। मार्केटमध्ये आणल्यानंतर त्याचा बनावर भाव सगळे झाले। आमचं म्हणजे डोसक्याला हातात लावायचं काम पडलंय। 7,800 दिला त्यानं भाव, आज आहे की ना 71 पर्यंत चालले। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हळदीला चांगला भाव मिळत नसल्याचं खरं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हे बाजार भाव बरेच म्हणावे लागतील। गेल्या 2 महिन्यात लग्न सराईमुळे शेतकऱ्यांनी हळद विक्री कमी केली। आता लग्न थांबताच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात गर्दी केल्यानं भाव कमी झाले। या वर्षीचे हळदीचे सीझनमध्ये सध्या आवक खूप चांगली आहे। आजच्या बिटेला कमीत कमी 9,000 क्विंटलची आवक असेल। आजच्या तारखेला जे आम्ही आवकचं जास्त प्रमाण असल्यामुळे अल्टरनेट बीट करतो। दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी बीट राहते। हवामध्ये तर कसं आहे, चढ उतार चालूच आहेत। शेतकऱ्यांनी एकदम माल विक्रीसाठी आणणं टाळलं तर सगळ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी। यंदा इरोड, सेलम यासारख्या दक्षिणेतल्या आघाडीच्या हळद पट्ट्यात उत्पादनात घट झाल्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या हुशारीनं या तेजीचा फायदा घेणं गरजेचं आहे। कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।